काही काही प्रश्न मला स्वतःला अजून समाधानकारक पद्धतीने सोडवता आले नाही आहेत. त्या प्रश्नांपैकी एक प्रवास हा एक प्रश्न आहे. मला असं आठवतं की पुणे ते मुंबई हे संपूर्ण माणसाचं तिकीट जेव्हा ₹3.25 होतं, त्या काळापासून मी प्रवास करतोय. ज्या वेळेला रिझर्वेशन करण्याची आवश्यकता नव्हती अशा काळापासून, किंवा ज्या काळामध्ये बटाटे वडे, लहान मुलांची खेळणी, पुस्तकं, गॉगल्स, न मोडणारे कंगवे अशा वस्तू विकून फेरीवाले छळत नव्हते त्या काळापासून प्रवास करतो. किंवा सरकारी भाषेत जर सांगायचं झालं तर भारतीय रेल्वे ही जनतेची संपत्ती नव्हती त्या काळापासून प्रवास करतोय. आणि तरीसुद्धा प्रवासामध्ये एका ठराविक प्रसंगी कसं वागावं हे मला आजही समजत नाही हो. आता आजची परिस्थिती बघा, 4 तास प्रवासामध्ये बसायला मिळावं म्हणून आपण 5 तास रांगेत उभे राहतो. रिझर्वेशन नावाचं तिकीट हातामध्ये घेतो. खिडकीपाशी पोहोचेपर्यंत खिडकी फटकन बंद होत नाही ना ह्याची चिंता करतो. आणि मग हातामध्ये आलेलं तिकीट, त्या तिकिटावरची तारीख, सीट नंबर, ए बोगी का बी बोगी हे अक्षर लावायचा कसा तरी प्रयत्न करतो. हे अक्षर नीट न लागल्यामुळे माझे 2 मित्र सोलापूरच्या ऐवजी झाशीला पोचले, ते अजून परत आले नाही. आणि त्या हस्ताक्षराकडे पाहिलं की माझ्या मनात नेहमी असा एक विचार येतो की ज्या लोकांचं अक्षर एकदम गचाळ आहे, तद्दन टाकाऊ आहे, पण जी मंडळी कधीही डॉक्टर होऊ शकत नाहीत, ते सगळे रिझर्वेशन क्लार्क होतात. आणि एवढं करून सुद्धा ज्या दिवशी गाडी सुटते त्याच्या अगोदर 1 तासभर स्टेशनवरती यायचं, आपला डबा आणखीन सीट नंबर शोधून काढायचा, याच सीटवरती अधिकार सांगत आणखीन कोणी येणार नाही ना ह्याची काळजी करायची. आणि मग फेरीवाले करतील तो छळ आणि गाडी वेळेवर पोहोचेल ही अपेक्षा. मग प्रवास संपला. पण नाही, अलीकडे मी पाहतोय की आणखीन एक संकट प्लॅटफॉर्मवरती उभं असतं. एक साधी पिशवी घेतलेला माणूस. हा रेल्वे स्टाफ आहे मधला माणूस आहे का प्रवास करणारा आहे का कुणाला सोडायला आला आहे ह्याचा शेवटपर्यंत पत्ता लागत नाही. बरं, तो ग्रहस्थ देखील रिझर्वेशनच्या डब्यापाशी असा घोटाळत असतो. गाडी सुटली की तो नेमका तोच डबा पकडतो. हा रिझर्वेशनचा डबा आहे हे त्याला माहिती असतं किंवा माहिती नसतं. आणि मग सगळं ठरलेला पवित्र असतो. आपल्या सीटपाशी असे येऊन उभं राहायचं, 3-4 स्टेशन जाईपर्यंत वाट बघायची. आणि मग जरा साहेब जरा सरकून, अशा वेळेला सरकायचं का सरकायचं नाही हा प्रश्न खरंच मला सुटला नाही आहे हो. बरं, सरकून घ्या हे म्हणण्याकरता नेमकं मलाच का निवडलं जातं हे मला कळत नाही. काय व्यक्तिमत्व असतं काही लोकांचं. बरं, तो शेजारी उभा राहतो, आपल्या डोक्यात अशी एक सणक आलेली असते की आपण 5 तास रांगेमध्ये उभे राहतो, जागा रिझर्व करतो. हा टिकोजीराव शेवटच्या क्षणी येतो, सरकून घ्या म्हणतो, फुकटात जागा मिळवतो. नाही म्हणावं तर समोरच्या वाकावरची माणसं आणि तो उभा राहिलेला माणूस तुमच्याकडे अशा काही नजरेने बघत असतो, कारण त्यांनी सरकायला हरकत नाही असं सगळ्या इकडच्या माणसांना वाटत असतं. बरं, प्रॉब्लेम्स किती असतात. म्हणजे तुम्ही असं म्हणाल की तुम्हाला नाही म्हणता येत नाही, हो म्हटलं तर राग येतो, मग सरका जागा द्या. नाही जमत. बरं, मित्रासारखं आम्हाला वागता येत नाही. माझा एक मित्र आणि मी एके दिवशी बसमधनं कामावर चाललो होतो. हा डोळे मिटून बसला बसमध्ये. मला वाटलं ह्याला झोप लागली आहे. ड्रायव्हरने ब्रेक मारला की हा पडेल म्हणून त्याला मी कोपराने असं केलं. तो म्हटला मी जागाच आहे. मग डोळे मिटून का बसलास? त्याचं काय आहे की बायकांनी उभं राहायचं, आपण बसायचं हे बघवत नाही हो. आता यातलं काहीच करता येत नाही. बरं, सरकायला माझी हरकत आहे अशातला भाग नाही, पण बरोबर आपल्या सौभाग्यवती असाव्यात. आणि मग घरी पोचल्यानंतर जो काय संवाद होतो, मला आजही ते सगळं डोळ्यासमोर उभं राहतो. कारण आपली चाहूल लागल्यामुळे शेजारची बाई दरवाजा उघडते आणि मग ठराविक आवाजात एक असा ठरलेला प्रश्न येतो, आलं का पुणं? आपल्या बायसेबांनी हो आलं असं सांगावं, पण नाही, हो आलं. दमलेल्या दिसताय तर काय. आता साधारणपणे उत्तरं इकडून कुठल्या प्रकारची जात आहेत याचा अंदाज घेतल्यानंतर बाईने गप्प बसावं. पण गप्प बसेल ती बाई कसली. तिकीट रिझर्व नव्हतं का केलं?
केलं होतं. बरं मग काय, सरकून घ्या म्हटल्यानंतर आमचे हे सरकले. अहो ते सरकले शब्दाला बायकोचा असा की सूर लागतो की वाटतं दोन कोणीतरी फडाफड आपल्याला मारावे की काल एका सरकलास. तरी ती बाई गप्प बसत नाही. हो नाही हो, कोणी सरकून घ्या म्हटलं म्हणजे नाही म्हणवत नाही. काही नाही, जे खमके असतात ते म्हणतात. तर अशाच कुठल्या तरी एका प्रवासात ते जे कोणी खमके असतात ते आपण व्हायचं असं मी ठरवलं. अहो पण खमकेपणा जर रक्तात नसेल तर आणायचा कुठून. बरं मी अंदाज घेत होतो, एक गृहस्थ असा शेजारी येऊन उभा राहिला. मग मित्राची आठवण केली आणि असं डोळे मिटून बसलो. प्रत्येक स्टेशन गेलं की हळूच एक डोळा उघडून बघायचा. तो उभा आहे म्हटलं की पुन्हा डोळा बंद करून घ्यायचा. आता मी गाडीत झोपलो. बायकोचं काय केलं, अहो झोपताय काय गाडीत. बरं काय होतं की आपल्याला झोप येत नसताना नुसतं असं डोळे मिटून जर आपण बसलो ना तर सारखं असं आपल्या मनामध्ये येत राहतं की आपण डोळे मिटले की समोर काहीतरी घडतंय सारखं. आणि ही सगळी आमची सर्कस चालू असतानाच जरा प्लीज सरकून घेता का असे शब्द कानावर आले. तर ही विनंती त्याने बरोबर समोरच्या माणसाला केलेली होती. समोरचा मनुष्य लगेच सरकला, पण तो सरकणारा आहे हे तो गाडीमध्ये आल्याबरोबर मी ओळखलेलं होतं. काय 45-50च्या आसपास वय असेल. डोक्याला संपूर्ण टक्कल पडलेलं. अर्थात टक्कल म्हटल्यानंतर आपण उगीच जरा आपल्या मनात काही काही विचार येतात. पण टकलाचा एक गुण लक्षात ठेवण्यासारखा आहे की ते नेहमी नीटनेटकं असतं. त्याला मेंटेनन्स चार्ज काही नाही आणि टकलामध्ये काही स्टाईल नसते. तर डोक्याला टक्कल पडलेलं, पोट चिकार सुटलेलं, तो बाकावरती मांडी घालून बसला. त्याने पोट मांडीवर ठेवलं आणि मी पाहिलं तर गंजी फ्रॉकची बाही बुशर्टच्या बाहीच्या बाहेर आलेली. आणखीन बारकाईने पाहिलं तर त्या बाहीच्या समोर गळ्यातलं जानवं पण आलेलं. मग दर 2 मिनिटांनी त्याची बायको अहो असं तिने केलं की तो असा हात आत घालायचा, ते जानवं असं खेचून घ्यायचा, असं गोळा करून टाकून द्यायचा. त्या माणसाजवळ त्याचा एक 14-15 वर्षाचा मुलगा, त्याजवळ 12-13 किंवा 11 वयाचा अंदाज येणार नाही अशा वयाचा एक मुलगा, पलीकडे त्या गृहस्थाची नाजूक स्लिम सडसडीत बायको आणि मध्ये एक पॅसेज आणि पॅसेजच्या पलीकडे एक सिंगल सीट असते, त्या सिंगल सीटवर त्या गृहस्थाची मुलगी. मुलं बापाकडे झुकलेली, मुलगी आईकडे झुकलेली, स्मार्ट तरतरीत. मी एकूण अंदाज घेतला कारण एकूण तो सगळा उरक 5-1 वर्षातला असेल. आणि तरी असं वाटून गेलं की मुलीची आवड असावी आणि सरकारी नियमांचं उल्लंघन व्हायच्या ती झाली असावी. पण योग्य त्या वेळेला मुलगी होण्यामध्ये त्या पुरुषापेक्षा त्या बाईचीच कर्तबगारी आणि स्मार्टनेस उपयोगी पडला असेल असे काय काय विचार मनामध्ये येत होते. गाडीत बसल्याबरोबर तिने आपल्या दोन्ही मुलांना बजावलं, चांगले पसरून बसा, मध्ये जागा सोडू नका. तिथं मुलं ती पसरून पसरून किती बसणार. आणि मग तिने त्याच आवाजात नवऱ्याला सांगितलं, तुम्ही हो चांगले पसरून बसा. मला वाटलं 4 लोकांच्या समोर ही अशी सूचना केल्यानंतर तो गृहस्थ रागवेल, पण त्याने काही नाही, नुसतं बायकोकडे असं करून तो नुसता हसला. एकूण ते सगळे प्रकार बघितल्यानंतर आपल्याला असं कळतं की नांदी गीतामध्ये खरा गाणारा कोण आणि बाकीचे नुसतेच हावभाव करणारे कोण हे जसं कळतं आपल्याला, तसं मला इथे समजून गेलं. आणि मनामध्ये आलं की रेशन कार्डावरती कुटुंब प्रमुख म्हणून जरी त्याचं नाव असलं तरी कुटुंब प्रमुख याच. त्या पद्धतीने ते सगळेजण बसलेले आणि एवढ्यात हा 5वा गृहस्थ बसला. तो गृहस्थ सरकला, मधला मुलगा सरकला, पहिला सरकला. त्या बाईला धक्का लागल्याबरोबर तिने डब्याकडे नजर वळवली. विजा, तुला काय बजावलं होतं, सरकलास का? मी काय, दादा सरकला म्हणून मी सरकलो. दादासाहेब तुम्ही, आई तू मला उगीच बोलू नकोस, बाबा सरकले म्हणून मी सरकलो. आणि काय हो तुम्ही अरे विजया, तू एवढी धडपड करून रांकेत उभं राहून तिकीट मिळवलीस, तेवढ्यात पलीकडनं कन्यारत्न म्हणाला, आई
बाबा नेहमीच असं करतात, आता बोलून काय उपयोग. बरोबर आहे बाबा. 10-15 मिनिटानंतर कंडक्टर आला. बाईने स्मार्टली तिकीटं काढून दिली. कंडक्टरने तिकीटं आणखीन पॅसेंजर्स यांचा हिशोब करत मधल्या मुलाकडे बोट करत म्हटलं, बेन इनका पूरा तिकीट निकालना पडेगा. पूरा काय को, बचा 11 बरस का है. सब पैसेंजर ऐसी बात करते हैं, हम यकीन नहीं करते. बच्चा 13 बरस का दिखता है. 13 बरस का नहीं, 11 बरस का है. घर पे आओ, उसका बर्थ सर्टिफिकेट देखते जाओ. हम ऐसा कैसा पैसेंजर के घर जाएंगे, बच्चा 13 बरस का दिखता है. अरे ऐसा क्या करता है, बच्चा तेरा है या मेरा. तुम भी 60 साल के दिखते हो, रिटायर क्यों नहीं हुए. त्याने शांतपणे खिशातनं पावती पुस्तक काढलं. तो पावती फाडणार एवढ्यात ती म्हणाली, पुरा पैसा नहीं मिलेगा, बच्चा 11 बरस का है. तो म्हणलं, हम यहाँ खड़ा रहेंगे. ती म्हणली, जिंदगीभर खड़ा रहो. मग त्या माणसाने त्या पुरुषाकडे आपला मोर्चा वळवला, पण तो नुसतं एवढंच त्यांनी केलं. कंडक्टर निघून गेला. कर्जत यायच्या वेळेला जरा संशयास्पद हालचाली सुरू झाल्या डब्यात. मग धाकटा मुलगा वडील बंधूंना म्हणाला की दादा असं करतोस, गाडीमध्ये डबे वडे येतात ते काही चांगले नसतात. तू प्लॅटफॉर्मवरती उतर, तिथे एके ठिकाणी मिळतात. गाडी सुटता सुटता तू ये परत. ताबडतोब पलीकडनं कन्यारत्न म्हणलं, ए दादाला काय पाठवतोस, गाडी सुटली म्हणजे बाबा जातील. अगं पण असं काय करतेस, गाडी बाबा जातील. तेवढ्यात मातोश्री म्हणाल्या, हे बघ दादा जाईल, गाडी सुटली तर तुझा दादा धावत धावत गाडी पकडेल, तरी तुझे बाबा नुसते गाडीकडे असे बघत बसतील. अर्थात प्रवास संपला. ते सगळं कुटुंब माझ्या लक्षामध्ये राहील असं मला सारखं वाटत होतं. आम्ही घरी आलो. आता एक आमच्या ऑफिसमधल्या लोकांची एक पद्धत आहे, आमची सगळ्यांचीच ठरलेली आहे, की कुणी असा लॉंग लिव्हवर गेला की कामावर येण्याचे दिवस जसे जवळ येतील तसं सगळ्यांनी त्या माणसाच्या घरी, मित्राघरी जमायचं आणि तो रजा आणखीन वाढवतोय का त्याच दिवशी येतो याचा अंदाज घ्यायचा, थोड्या गप्पा गोष्टी करायच्या. आता घरी अशी ऑफिसातली मित्रमंडळी आली की घरातल्या माणसांचं देखील एक ठरलेलं आहे, असं मधल्या दारापर्यंत यायचं, उभं राहायचं, कुणाबद्दल बोलतायत, काय बोलतायत असा अंदाज घेऊन आत जायचा. आता घरोघरी हे प्रकार घडत असल्यामुळे घरी कुठल्या भाषेमध्ये बोलायचं हे आमचंही ठरलेलं आहे. त्याप्रमाणे मी मध्येच काटकरला प्रश्न टाकला, काय रे, मी गेले महिनाभर आपल्या डिपार्टमेंटला नाही आहे, माझ्या गैरहजेरीत डिपार्टमेंटमध्ये एखादी बऱ्यापैकी फाईल आली आहे का. अरे बाबा, आपलं म्युन्सिपाल्टीचं ऑफिस, तिथे कुठल्या बऱ्यापैकी फायली यायला, खात्यामध्ये जुन्या फायली पडल्या आहेत त्या तशाच पडल्या आहेत आणि त्या दिवसेंदिवस फुगतायत. एवढं बोलणं ऐकल्याबरोबर आमची बायको फाईलबद्दलच बोलतायत असं म्हणत आत निघून गेली. मी कामावरती आलो. सही करण्याकरता उजव्या हाताला वळालो आणि तिथे खुर्चीवरती एका माणसाला पाठमोरं पाहिलं आणि जरा विचारात पडलो की प्रकरण निराळं दिसतंय. थोडा पुढे झालो आणि गंजी फ्रॉकची बाई बुशर्टच्या बाईच्या बाहेर आहे म्हटल्याबरोबर म्हटलं, हाच की काय तो. मग ओळखायला वेळ का लागला, तर गाडीमध्ये जी एक वस्तू मी पाहिली नव्हती तिची भर पडलेली होती. नाकावर चष्मा होता. तो चष्मा देखील त्या माणसाने त्याच्या एकूण व्यक्तिमत्वाला साधेल अशा पद्धतीने ठेवलेला. म्हणजे ठेवलेला कसला, तसा घरंगळत घरंगळत नाकाच्या टोकापर्यंत आलेला. म्हणजे एखादी पेन्सिल टेबलाच्या बॉर्डरपर्यंत जावीन खाली पडू नये. पण आपल्याला तो कसा फील असा चमत्कारिक येतो ना, त्याप्रमाणे मला सारखं वाटायचं की हा चष्मा पडणार. तर मी माझ्या जागेवर जाऊन बसलो. जरा आवाज झाला की चष्मा पडला वाटतं असं वाटून मी पाठीमागे वळून बघायचो. त्याचा मला इतका त्रास व्हायला लागला की शेवटी वाटलं की आपण उठावं, त्यांच्या खुर्चीपाशी जावं, एक तर चष्मा संपूर्ण काढून घ्यावा, नाहीतर बरोबर तो ज्या जागी असायला हवा त्या जागी ठेवावा. अर्थात मी बरंचसं जरा आत्मसंयमन केलं एवढ्याकरता की ह्या पद्धतीने लोकांच्या ज्या वस्तू जिथे असायला हव्यात त्या जर मी ठेवायला सुरुवात केली तर माझं काम किती वाढेल याची मला कल्पना आली. बरं, यातल्या काही काही वस्तू जागेवर ठेवताना मला फार बरं वाटलं असतं आणि त्या कधीच ठेवता आल्या नसत्या. पण एकूण पंतवैद्य आमच्या डिपार्टमेंटला आले
ते आमच्या खात्यातल्या मंडळींनी ह्या माणसाचं काय करायचं बरोबर ठरवलेलं होतं. त्याच्या फिरक्या घेणं हा तर रोजचा कार्यक्रम. तो मांडी घालून खुर्चीवरती बसला की एक चप्पल पळवायची, त्याला मुलींच्या आवाजात टेलिफोन करायचे, साहेब बोलावतात म्हणून सांगायचं. आणि हे सगळं संपलं तर मग ठरलेला प्रश्न, पंतवैद्य तुम्ही तुमचं लग्न किती साली झालं? अरे लग्न सगळ्यांची होतात, तो हनीमूनला कुठे गेला होता हे विचार. आणि हा बावळट माणूस सगळं सांगायचं हो. म्हणजे चेष्टा करण्याकरता मुद्दे हाच पुरवायचा. तो एकदा म्हणाला, हो आमच्या बायकोचं तेव्हा लवकर आटपेच ना. मग मी तिला सांगितलं मी एकटाच आहे ना हनीमूनला. अहो इथपासून काय वाटेल ते. एकदा या सगळ्या टार्गेट लोकांनी पंतवैद्याला घेरला आणि सांगितलं, पंत असं करूया की आपले शिरोडकर साहेब आता रिटायर होत आहेत, तर ह्या रविवारी आपण त्यांना एक जबरदस्त पार्टी देऊ, एखादं पिक्चर टाकू. तर तुम्ही बरोबर 2 वाजता रिगलपाशी येऊन उभे राहा. मग रिगललाच सिनेमा बघायचा का, मग दुपारचा ठेवूया का संध्याकाळचा ठेवूया, याच्यावरती पंतवैद्यांचा जबरदस्त घोळ होईल. इतकी चर्चा ह्या लोकांनी त्याच्या टेबलापाशी केली आणि शेवटपर्यंत त्याला वेळ समजून न देता सगळ्यांनी निरोप घेतला. सोमवारी आम्हाला शिपायाने सांगितलं की पंतवैद्य बरोबर धापा टाकत 2 वाजता रिगलपाशी आला. मग फॉयरमध्ये बघ, आज जाऊन चौकशी कर, मॅनेजरला विचार की एकदम 25-30 तिकीटं कोणी काढली आहेत का, एखादा ग्रुप आला आहे का. असं करत करत 2:30चा शो का 5:30चा हे न आठवल्यामुळे 6:30 वाजेपर्यंत रिगलपाशी उन्हामध्ये उभा होता. त्या दिवशी मला फार वाईट वाटलं. मी असा विचार केला की रविवारी गाडीचं दर्शन देखील आम्हाला नको असतं. बरं हा ग्रस्त कुठेतरी बोरिवलीमध्ये राहणारा, या माणसाला मुद्दाम 2 तास प्रवास करायला लावायचा, 5 तास उन्हामध्ये उभं करायचं. एक रविवार वाट्याला येतो, त्यावर देखील आपली सत्ता नसते. घरातली कामं असतात, आजारपणा असतं, काही तुंबलेल्या गोष्टी असतात. एवढंच नव्हे तर या मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला स्वतःचा सहवास जर काही काळ हवा असेल, तो सुद्धा मिळत नाही. त्यासाठी असं एकटं राहावं, अशा अनेक गरजा असू शकतात. ते सगळं एका माणसाला सोडायला लावायचं सुख आणि 5 तास उन्हात उभं करायचं, हे फार क्रिमिनल वाटलं मला. आणि असं वाटून गेलं की साली हिंमत असेल तर बुद्धिवंतांनी बुद्धिवंतांच्या फिरक्या घेऊन दाखवाव्यात. एखादा मनुष्य बावळट आहे म्हटल्यानंतर बाकीच्यांनी आपली बुद्धी विसरायची आणि एका माणसामागे हात धुवून लागायचं. यात विनोद कुठला होता, चातुर्य कुठलं होतं, कर्मणूक कुठल्या प्रकारची होती आणि बुद्धिमत्ता तरी काय होती. आणि मग मी ठरवलं की पुन्हा पंतांची ही जीवघेणी थट्टा जर कोणी करायचं ठरवलं तर आपण सरळ ह्या माणसाला सावध करायचं. 2-3 महिने मला वाटतं शांततेमध्ये गेले आणि पुन्हा असा काहीतरी प्लॅन निघाला की आता माथेरानला जाऊया का. म्हटलं ह्या माणसाला आता माथेरानला उभे करतील. मी चिठ्ठी पाठवली की कुठल्याही कार्यक्रमाला हो म्हणण्यापूर्वी माझ्याशी बोला. संध्याकाळी सगळी मंडळी गेल्यानंतर मी पंतांच्या टेबलापाशी जाऊन उभा राहिलो. कसा पंत, कसं काय चाललंय? जकास. नक्की? का बरं? आमच्या चेहऱ्यावरून काही समजत नाही? नाही, चेहऱ्यावरून जे समजतं ते आत असतं असं वाटत नाही म्हणून विचारलं. असं का तुम्हाला वाटलं? नाही, ते नाही मला सांगता येत. बरं, तुमचं काम काय होतं? काम असं काही नाही हो पंत, आपण गेले 5-6 महिने एका खात्यामध्ये आहोत, नुसतं एकमेकांना बघतो, बाकी काही एकमेकांची एकमेकांना माहिती नाही. सहज म्हटलं जरा गप्पा गोष्टी कराव्यात. नाही नाही, सहज असेल असं मला वाटत नाही. म्हणजे ठीक आहे पंत, आता सरळ सरळच सांगतो, या खात्यामधून बदली मागून घ्या हे सांगण्याकरता आलो. का? इथलं वातावरण चांगलं नाही म्हणून. अरे तुम्ही म्युन्सिपाल्टीमध्ये चांगल्या वातावरणाची अपेक्षा बाळगून आहात. अहो वातावरण म्हणजे वातावरण नाही हो, वातावरण म्हणजे माणसं. हात तिच्या माणसांना घाबरलं म्हणजे काळेसाहेब माणसं जास्त पाठीमागे लागतात. कशावरून? असा माझा 22 डिपार्टमेंटचा अनुभव आहे. पण तुम्हाला प्रत्येक ठिकाणी माणसं अशीच भेटली, यापेक्षा भयानक. मग तुम्हाला त्यांचा राग नाही आला? नाही आला. आश्चर्य. हो आश्चर्य नाही. मी असा विचार केला की त्या सगळ्या लोकांना माझ्या इतकाच पगार आहे, मग त्यांना रोज नाटक सिनेमा परवडेल का? नाही परवडणार. मग असं एखाद्या माणसाला मोरू बनवायचं आणि बाकीच्यांनी एन्जॉय करायचं. आपण तुमचा कोणी विचार केला का ह्याच्यामध्ये? कशाला करायचा? मी मनावरच घेत नाही. नवल आहे? नवल नाही हो, म्हणून तर मी उभा आहे. काळेसाहेब, तुमची आणि आमची पहिल्यांदा प्रवासामध्ये भेट झाली होती, आठवतं का? माय गुडनेस पंत, तुमच्या लक्षात आहे? हो,
मग बोलला नाहीत, हो दॅट इज माय नेचर. पण तुमच्या ह्या स्वभावामुळे तुम्हाला सगळे लोक, आता पुढचा शब्द मला बोलवे ना हो, पण ते म्हणले पटकन बावळट म्हणतात. हेही तुम्हाला माहित आहे, हो माहीत आहे ना. तुम्हाला राग नाही येत, हो नाही येत, पण तुम्ही एवढे अस्वस्थ का झालात. आणि मग माझी जी काही व्यथा होती ती मी बोलून दाखवली. म्हणजे पंत, एखाद्या माणसाला असं थिएटरपाशी 5 तास उभं करायचं, ह्याच्यामध्ये काही अर्थ आहे का. हे अमानुष आहे सगळं. या गोष्टी मला कधीच सहन होणार नाहीत. मग पंत गंभीर झाले. काळेसाहेब, आमच्याशी आत्तापर्यंत एवढ्या जिव्हाळ्याने कोणी बोललंच नाही. आता तुम्हाला त्रास होतोय म्हणून एक गोष्ट सांगू का. सांगा ना. अहो, या बावळटपणाचे पुष्कळ फायदे आहेत. काय. हो फायदे आहेत. कसे काय. आता पुणे मुंबई प्रवास आपण बरोबर केला की नाही. हो. कंडक्टरशी कोण भांडलं. तुमची बायको भांडली, मला काही त्रास झाला. हेच फायदे. कर्जतला वडे कुणी आणले. तुमच्या मुलांनी आणले, मला काही त्रास झाला. तुमच्या डिपार्टमेंटला मी किती दिवस आहे. झाले 6 महिने झाले. गेल्या 6 महिन्यात मी काही काम केलं. मला काही माझं काही लक्ष नव्हतं. मी काही नाहीच केलं. गंमत सांगतो, गेल्या 18 वर्षामध्ये माझ्या हातून एकही चूक नाही. हे क्रेडिटेबल आहे. अहो क्रेडिटेबल कसलं, मी कामच केलं नाही. काम केलं तर चूक होते ना, कारण खात्यामध्ये काम करणाऱ्या माणसाच्या हातूनच चूक होते, हे कोणीही गृहीत धरत नाही. इथे काम न करणं हा गुन्हा नसून काम करताना चूक करणं हा गुन्हा आहे. पण मग तुम्हाला प्रमोशन्स वगैरे हो मिळतील ना, पण तुम्ही मग कामाशिवाय इतके दिवस कसे काय काढू शकलात. अहो सोपं आहे. एखाद्या हुशार माणसाची ख्याती आणि कीर्ती जशी सगळीकडे पसरते, तसंच आमचं सुद्धा. बदली झाली रे झाली की साहेबाला कळवतो, अरे तो बावळट मनुष्य तुझ्या खात्यामध्ये येतोय, त्याला कुठलंही महत्त्वाचं काम सांगू नकोस. त्यामुळे सगळ्या इम्पॉर्टंट फायली पुढच्या टेबलावर, मागच्या टेबलावर, बाजूच्या टेबलावर, मध्ये मी तसाच असतो. आणि तरी तुम्हाला प्रमोशन्स मिळतील. अर्थात ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर झाल्याशिवाय मी रिटायर होत नाही. कशावरून काय. अहो ही म्युन्सिपाल्टी आहे. इथे एखादा मनुष्य लायक आहे की नाही हे ठरवायला जेवढी वर्ष लागतात, त्यापेक्षा जास्त वर्ष तो नालायक आहे हे सिद्ध करण्यामध्ये जातात. तेवढ्या अवधीत मी सगळी प्रमोशन्स घेतो की नाही बघा. घरी काय करतो. अरे घरी तर मी राजासारखा असतो. कसे बायको सारखी मुलांना बजावत असते, तुम्ही वडिलांच्यावर अवलंबून राहू नका. हे काम तुम्हाला स्वतःला केलं पाहिजे. आणि काय साहेब, ज्या घरातला कर्ता पुरुष बावळट असतो त्या घरातली बाकीची सगळी माणसं अतिशय तरतरीत आणखी हुशार होतात, कारण त्यांना सतत काम करावं लागतं. अहो बायको तर मला मी तिचा 4था मुलगा आहे असं समजून वाढवते. खरं म्हणजे लग्न झाल्यानंतर आपल्याला पहिल्या 8 दिवसामध्ये अंदाज आला की तुला काय हवंय, सत्ता. मला काय हवंय, शांती. मग तू स्मार्ट, ओके तू स्मार्ट. मी बावळट, येस आय एम बावळट. नाही पण तर असेल. पण ज्याला आपण हुशारी म्हणतो, टॅलेंट्स, जेनियस, या लोकांचा रुबाब काही विशेष असतो. अहो कोणी सांगितलंय, तुमचे गैरसमज आहेत फार. 2 हुशार माणसांचं मग एकमेकांच्यात जमत का नाही. 2 हुशार माणसं जेव्हा एकत्र येतात त्या दोघांच्याकडे हुशारी असल्यामुळे त्यांचे संघर्ष होतात. हुशार मनुष्य आपलं निराळं खातं उघडतो. तेव्हा ऑफिसमध्ये जर ऑफिस चालायला पाहिजे असेल तर एक हुशार माणूस आणि हाताखालची सगळी ओबिडियंट माणसं, तर डिपार्टमेंट चालतं. आपण देखील मैत्री करताना दुसरा मनुष्य कुठल्या प्रांतामध्ये कमी आहे ते अगोदर हेरून घेतो आणि तेवढ्या प्रांतापुरती मैत्री करतो. पण मग असं जर असेल, मी सुखात आहे, मजेत आहे, फार दिवस चांगले चाललेत, आराम आहे, मग तुमचा एखादा शर्ट द्या की मला. हां, याचा अर्थ मी सुखात आहे असं नाही. एक चिंतेची तलवार माझ्याही डोक्यावर कायम टांगलेली आहे. तुम्हाला कसली चिंता आहे आता. वा, अहो हुशार माणसाला कायम चिंता असते की एखाद्या प्रसंगी आपण बावळट माणसासारखं बोलू का. मला एक्झॅक्टली उलट टेन्शन आहे की काय वाटेल ते केलं तरी हुशार माणसासारखं बोलायचं नाही. त्याकरता केवढा संयम पाळावा लागतो माहिती आहे तुम्हाला. दुकानात गेलं तर भलताच कापडाचा चॉईस निवडावा लागतो. सौंदर्याबद्दल काही विलक्षण बोलावं लागतं. चांगला सिनेमा चांगला म्हणता येत नाही.
कितीतरी कंट्रोल ठेवावा लागतो, पण ठीक आहे, गुरुची कृपा आहे, आतापर्यंत निभावलोत. तुम्हाला ह्याही प्रांतामध्ये गुरु आहे. अर्थात कोण आहे? एक बाई आहे. म्हटलं ग्रेट. कोण? महाभारत वाचलायत? हो वाचलंय. महाभारतामध्ये बघा, धर्म, अर्जुन, भीम, कर्ण, दुःशासन, दुर्योधन, भीष्म, ह्या सगळ्या लोकांना त्यांच्या अंगामध्ये जे जे काय परमेश्वराने त्यांना दिलेलं होतं ते आयुष्यभर वापरता आलं. पण एकच व्यक्ती अशी होती की जिला असलेली शक्ती विसरावी लागली. आणि काय साहेब, नसलेलं अवसान उसनं बळ आणून आणता येतं, असलेली शक्ती विसरणं याला फार मनोधैर्य लागतं. मग तुमची गुरु कोण आहे? गांधारी. तिने आपण आंधळे पण पत्करलं. कशाच्या आधारावर? तिला माहिती होतं की पट्टी काढली की आपण डोळस. आमचं तसंच आहे. हा बावळटपणा टाकला की आम्ही स्मार्ट आहोतच, फक्त तो क्षण लांबणीवर टाकत जायचं. पण पंत खरंच तुमचं कसं भागलं? साधी गोष्ट आहे. आपल्या घरातलं उदाहरण देतो. काम करणाऱ्या माणसाच्या मागे आपण जास्त काम लावतो, दुसरा करणारच नाही असं गृहीत धरून. त्यामुळे विश्रांती घेणारा कायम विश्रांती करत राहतो, काम करणारा सारखा मरत राहतो. हे खरंच माझ्या आहे. पण तरी पंत तुम्ही काही म्हणा, तुमचे बावळटपणाचे फायदे तुम्हाला लक्षात बसवत. पण एक गोष्ट माझ्या आयुष्यातलं मी खरंच विसरू शकत नाही हो. एखाद्या माणसाला बोरिवलीपासून चर्चगेटपर्यंत प्रवास करायला लावायचा, त्याला 5 तास थिएटरपाशी उभं करायचं. हे हॉरिबल आहे. पंत जरा हसायला लागले. म्हटलं काय हसताय तुम्ही? काय साहेब, आपला देश इतका दरिद्री आहे की ते पैसे फेकले म्हणजे माणसं विकत घेता येतात. कशाबद्दल बोलताय? तुम्हाला शिपायाने सोमवारी काय काय सांगितलं तेच तुम्ही कधी आलात, कुठे उभे राहिलात, कशी वाट पाहिलीत. चणे संपले की दाणे खा, दाणे संपले की चणे खा. त्याला कसा पडवला होता? म्हटलं म्हणजे काय? तुम्ही लोकांनी शिपायाला माझ्यावरती वॉच करता किती पैसे दिलेत? मी असल्या गोष्टीमध्ये भाग घेत नाही. मी त्याला एका रकमेने 10 रुपये दिले. म्हणजे काय? त्याने सोमवारी थापा मारल्या सगळ्या, त्याला पडवला होता शनिवारीच. म्हणजे मी गेलोच नव्हतो. दुपारची झोप सोडून चर्चगेटला उभं राहिला मी काय बावळट आहे का? मी पंतवैद्यांकडे बघत राहिलो. त्या माणसाने बोलता बोलता सगळी शर्टची बटणं लावलेली होती, गंजी फ्रॉकची बाही आत घातलेली होती, आणि तो इतक्या जोरजोरात हसत होता. मी त्याच्याकडे पाहत राहिलो आणि त्या क्षणी मला समजलं तो एक स्मार्ट माणूस आहे, मीच बावळट आहे हो.